नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे. लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. टिकल ते पॉलिटिकल या एपिसोड आपला चालू आहे. ताकद कुणाच्या हा भाग चालू आहे. गडिंग्लजमधून अनेक जणांचे फोन आलेले आहेत. प्रतिसाद चांगला मिळत आहे, म्हणून हा हा जो एपिसोड आहे हा गडिंग्लजकरांसाठी महत्त्वाचा आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा आहे. खूप गाजत आहे, कारण येथे वेगवेगळ्या पक्षाचे, वेगवेगळ्या संघटनेचे आणि खास करून निवडणुकीला सामोरे जात असलेले उमेदवार जे आहेत या मालिकेमध्ये सहभागी झालेले आहेत. तर आज आपल्यासोबत आहेत प्रभाग 1 मधून लढणाऱ्या मीनाक्षीताई कुराडे, जे की दीपक कुराडे आहेत यांचे त्या सौभाग्यवती आहे. दीपक कुराडे यांचा समाजकारण, राजकारणाचा खूप मोठा अनुभव आहे. त्यांनी नगरसेवक असताना खूप मोठं काम केलेलं आहे. गडिंग्लज शहरामध्ये जसं त्यांचं मोलाचं योगदान आहे त्याच पद्धतीने आपण पाहू शकतोय प्रभाग 1 मध्ये देखील दीपक कुराडे यांचं खूप मोठं योगदान आहे आणि विकास कामं आणण्यामध्ये ते नेहमीच अग्रेसर असतात. त्याच पद्धतीने प्रभाग 1 मध्ये देखील त्यांनी खूप चांगली विकास कामं आणलेली आहेत आणि प्रभाग 1 चा कायापालट करण्याचा त्यांचा संकल्प आणि ध्येय आता मीनाक्षीताई कुराडे निवडणुकीच्या अनुषंगाने निवडून आल्यानंतर पुढे नेण्यासाठी त्या निवडणुकीला सामोर जात आहेत. तर ताई, आपलं पहिल्यांदा आमच्या या नव्या मालिकेमध्ये स्वागत आहे. प्रभाग 1 मध्ये आपण पाहिलं तर दोघांच्या मध्ये चुरस अशी आहे असं बोललं जातं, पण खरंच आहे का चुरस तुमच्या त्या मतदारसंघामध्ये? अजिबात चुरस नाही आहे तिथं. नाही ना? नाही आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे माझं लग्न होऊन जवळपास 18 वर्ष होऊन गेली. त्याच्या आधी कधीतरी ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते असं समजते. त्याच्यानंतर त्यांच्या समाजकार्यात किंवा राजकारणात काही हस्तक्षेप नाही आहे. सहभागी नाही आहेत ते अजिबात. मग चुरस नाही. त्याच्यामुळे मला स्वतःलाच ते माहित नव्हतं एवढी वर्ष झाली तरी. त्यावेळीची मग राजकीय परिस्थिती वेगळी होती, भौगोलिक परिस्थिती वेगळी होती आणि ते बिनविरोध काहीतरी निवडून आले होते असं समजते. म्हणजे विरोधक आहेत ते. होय होय. हा, म्हणजे गडिंग्लजमध्ये जी चर्चा आहे ती अशीच आहे. हा ते काही चुरस वगैरे काही नाही. होय. आणि बरेच लोक सुद्धा म्हणतात आम्ही त्यांना कधी बघितलोच नाही हा किंवा आमच्यापर्यंत ते कधी आलेच नाहीत. हा हा म्हणजे त्यांचा काय समाजकारण, राजकारणाचे काही संबंध? नाही नाही, काही संबंध नाही. आता 1-2 दिवस उरलेत. होय होय. शेवटच्या टप्प्यात आहे निवडणूक. काय वाटते ताई, गेली 15 दिवस प्रचार करताय, मतदारांच्या गाठीबिठी घेताय, काय काय समस्या वगैरे सांगतात तुम्हाला? समस्या सांगतात की खूप समस्या सांगतात बऱ्याचशा, आणि त्यांचा विश्वास आहे महत्वाचं म्हणजे. कारण थोडीफार कामं झालेली आहेत मुश्रीफ साहेबांच्या माध्यमानं, आणि थोडीफार जी कामं आहेत ते मुश्रीफ साहेबच करू शकतात. आणि यासाठी मीनाक्षी कुराडे आणि किरण कदम यांना साथ द्यायला पाहिजे हे त्यांना समजले. आम्ही अक्षरशः आता प्रचारासाठी जरी वार्डातून निघालो, पुढे आम्ही असलो की मागे एवढी फौज तयार व्हायला लागली की आमचा आम्हाला विश्वास बसत नाही. ते मतदार असतात. हा, मतदार असतात. ते बाहेरचे कुणी नाही आहेत, सगळे मतदार. लाखेनगरमध्ये आमची प्रचार फेरी झाली, काल मेटाच्या मार्गात झाली. एका मागून एक अशी मागे तयार व्हायला लागली. लाखेनगरमध्ये तर एवढी सुंदर गाणी म्हणत होत्या त्या स्त्रिया, आम्हाला ऐकूनच भारी वाटलं. आणि काल तरी आरती वगैरे घेऊन आले, जशी विजयी मिरवणूक असेल आरत्या वगैरे घेऊन येऊन आरती करत होती ती आमची. लाखेनगर मध्ये गाणं बोलत होती. होय होय. काय खूप छान पाणी आलंय नाला, मत द्या गडाला, असं चालू होतं त्यांचं. छोटी मुलं, निवडणुकीच्या अनुषंगाने. होय होय, छोटी मुलं, स्त्रिया सगळ्याच आमच्यामध्ये सहभागी होत्या. खास करून तुमचे जे पती आहेत ते दीपक कुराडे, त्यांनी खूप चांगलं काम केले. गडिंग्लज शहरामध्ये चर्चा आहे त्यांची, आणि होय होय. अशा परिस्थितीमध्ये असं सगळं होत असताना प्रचाराच्या दरम्यान गेला असता तुमचं पतीचं म्हणा किंवा तुमच्या कुराडे घराण्याचं, इव्हन तुमचे संदीप दादा सुद्धा राजकारणात असतात. कौतुक होताना काय वाटते होताई? छान वाटतंय, आणि मला पुढच्या कामासाठी काही त्रास होणार नाही असा अंदाज येते. कारण माझं पूर्ण कुटुंब माझ्यासोबत आहे. माझे दीर असतील संदीप कुराडे, त्यांनी अशा 100 बेडला जी काही म्हणजे पेशंट येतात किंवा ज्या तक्रारी घेऊन येतात आरोग्याच्या वगैरे, खूप मदत करतात ते. रात्री अपरात्री कधीही फोन येऊ देत. माझे पती असतील किंवा माझे दीर असतील, माझा भाचा आहे, असं पूर्ण कुटुंब आमच्या सोबत आहे. त्याच्यामुळं मलाही काम करण्याला तेवढा उत्साह आता आलेला आहे. बऱ्याचशा समस्या मी पण जाणून घेतल्या आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या मदतीने मी माझं 100% तिथं देणार आहे आणि चांगलं काम करून दाखवणार. तुम्ही काय समस्या वगैरे जाणून घेतलाय, त्याच्यावर काय उपाययोजना करायचं वगैरे काय, किंवा असं काय डिस्कस झाले का म्हणजे दीपकजींच्या तुमच्यात किंवा मंत्री मुश्रीफ पंचायत वगैरे असं? हा, डिस्कस झाले. आम्ही साहेबांना सांगितले बाकीच्या प्रभागांच्या मानाने या प्रभागात, कारण हद्दवाढ झालेली आहे. तो प्रभाग म्हणजे खूप मोठा प्रभाग आहे आणि बरीचशी कामं तिथं प्रलंबित आहेत. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर किंवा त्याच्या आधीपासून पण मुश्रीफ साहेबांनी लक्ष दिलंय तिथं. थोडीफार कामं झालेली आहेत. आणि आकाराच हा जिंकूचा कार्यक्रम असू दे किंवा आता जसं मी म्हटलं प्रचार फेरीला काही तुमच्या समस्या आहेत तर सांगा म्हटलं तर ते अख्खानं सांगतात. मला वाटतंय केडीसी कॉलनीच्या हा लक्ष्मीचा पुढच्या बाजूला जी आहे तिथं पण एक त्यांनी स्वतःहून आम्हाला बोलवलं होतं. सगळ्या स्त्रिया तिथे जमल्या होत्या, पुरुष पण होते बऱ्यापैकी. त्यांनी आम्हाला तिथं स्वतःहून बोलवलं आणि आमच्याकडे त्यांच्या तक्रारी मांडल्या आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की आमच्या तक्रारी तुम्हीच सोडवू शकताय, म्हणून आम्ही तुम्हाला इथं बोलवलं. जे तुमच्यावर विश्वास आहे. विश्वास आहे.
तुम्ही 100% विश्वास आहे. होय, होय. हद्दवाढ झाली ना, त्यामुळे कामांची काम राहिलेले आहेत. होय, होय. तसं साहेबांच्यावर बोलणं झाले हद्दवाढीमुळे काम होय. निघायचं असू. हो, हो. मला फंड लागणार किती लागेल उपर तरी पण एक 50 कोटी? हा 50 कोटी फंड लागणार आहे तिथं. 4.5 कोटींची कामं आधीच झालेली आहेत. थोड्या कामांच्यावर स्टे आणल्यामुळे थोडी कामं राहिलेली आहेत. पण 50 कोटी लागणार आहेत तिथं आरामात. तर त्या संदर्भात बोलणं झाले. हो, थोडंफार. म्हणजे अंदाज आम्ही दिलाय. परवा एक कार्यक्रम होता. साहेब आले होते. त्या कार्यक्रमात आम्ही सांगितले त्यांना, की इथं एवढा असा निधी लागणार आहे. तुम्ही आणि साहेबांनी सुद्धा शब्द दिलाय, की मी पूर्णपणे प्रयत्न करेन इतकी कामं करण्याचा. 50 कोटी हो, हो. माझ्यात हिंमत आहे. साहेब आहेत. माझ्यासोबत अजूनही माणसं आहेत. या सगळ्यांच्या सोबतीनं मी निधी 100% आणू शकते. काय वाटते ताई, तुमच्या या नगरीचे उपनगराध्यक्ष राहिलेले आणि मोठा अनुभव आहे किरण अण्णांचा, ते तुमच्या बरोबर आहे. हो, हो. मला त्यांच्या अनुभवाचा खूप फायदा झालाय खरं सांगायचं तर. हं. म्हणजे तिथल्या प्रभागाची सुद्धा म्हणजे निम्मा भाग असा आहे की जिथली सगळी माहिती आम्हाला होती. म्हणजे मला पण झाली. तिकडचा भाग आता स्लम एरिया जो म्हणतोय आपण तिथला. पण वरचा भाग थोडा आहे. आता महालक्ष्मीच्या परिसरचं खूप सारं काम झालेलं आहे. तिकडे केडीसीसी कॉलनी आहे. गार्डन पाहिजे किंवा विरंगुळा केंद्र पाहिजे. हे मला म्हणजे त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या सानिध्यात आणि त्यात समजले. आणि महत्वाचं एक सांगायचं म्हटलं तर तिथं अभ्यासिका चालू आहे. एमपीएससीचं केंद्र, एमपीएससी युपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र चालू करत आहे. त्याचं बांधकाम चालू आहे. या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून मला समजल्या, त्यांच्या बोलण्यातून समजल्या. तिथं केंद्र होते एमपीसी युपीसी वाल्यांचं. हो, हो. होतं म्हणजे आता चालू होते. म्हणजे कोण करते ते? मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून ते चालू होते. आणि तिथं बऱ्याचशा मुलांना म्हणजे पैसे घेतलेच जाणार नाहीत. म्हणजे मोफत जे गरजू गरीब मुलं आहेत त्यांच्यासाठी ते चालू केले जाते. तुमचं MA BEd आहे, तुम्ही शिक्षक आहात. हो, या केंद्राला तुमचा फायदा होईल ना? 100% होणार. कारण गरीब आता स्लम एरिया आहे आपण म्हटलो तसं. मी काय माझा मोठेपणा सांगणार नाही. आताच आमच्या घराचं थोडं काम झालं. स्लॅबचं काम केलं होतं आम्ही. मग तिथे 1-2 मुलं आली होती. आधार कार्ड, रेशन कार्ड हा प्रकार नव्हता त्यांच्याकडे. आणि तिथं ऍडमिशन कुणाला मिळत नव्हतं तिथं. मग माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या धीराने आपल्या ओळखीनं त्यांना ऍडमिशन मिळवून दिलं. पण त्या 1-2 महिन्याच्या कालावधीत मीच 4 वह्या दिल्या, 4 पुस्तकं दिली आणि मी घरी त्यांची वर्णमालापासून ते हा आणि हे सगळं इथून त्यांची करून घेतलं. आणि ती मुलं हौसहौसेने केली पण. वाचायला पण लागली. अक्षरशः चॉकलेट देतो किंवा खाऊ देतो असं म्हणून मी त्यांच्याकडून वाचून लिहून घेतलंय. ते लहान मुलांचं झालं. MPC UPC करण्यासाठी सुद्धा तुमच्याकडं म्हणजे MA BEd झालं, त्यामुळे कसं आहे त्यांना मार्गदर्शन करू शकताय, किंवा नाही झालं तरी बाबा ठीक आहे त्यांच्याकडे जाऊन किंवा तिथे जाऊन हा, तुम्ही थोडंफार मी त्यांना सहाय्य करू शकते 100%. तिथलं कारण control तरी करू शकताय बाबा हा हो, 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 हो. नाही. कारण आता शिक्षक होणंही तितकं सोपं राहिलेलं नाही. CTET परीक्षा पास झाली मी. TET ला मेरिट लागते. म्हणजे टेटची परीक्षा सुद्धा दिलेली आहे. म्हणजे असं. एकंदरीत तुमच्या प्रभागाला एक उच्च शिक्षित नगरसेवक, एक शिक्षिका नगरसेवक मिळणार आहे. हो, हो. हा? हो, हो. आणि एका- त्याचा फायदा प्रभागाला होईल याची मी काळजी घेईन. अजून काय वाटते, काय अजून समस्या आहे तिकडे? समस्या आहेत, भरपूर समस्या आहेत. आता प्रॉपर्टी कार्डचं मेटाच्या मार्गात आहे. लाखेनगरमध्ये रस्ते पहिल्यापासूनच लाखेनगर घड्याळाच्या बाजूला आहे. कारण तिथली बरीचशी कामं कुपेकर साहेबांच्या पासून होत आलेली आहेत. मुश्रीफ साहेबांनी पण केलेली आहेत. त्याच्यामुळे ती लोक घड्याळाच्या बाजूला आहेत. पण तिथेही काही आहेत. आता समाजाचा त्यांचा हॉल बांधून देत आहेत. बांधकाम चालू आहे. त्याच्यामुळे ते आहे. साहेबांच्या माध्यमातून आहे. हो, हो. साहेबांच्या माध्यमातून आहे 100%. ते ना. मग आता बरीचशी कामं आहेत, नाही तसं नाही. प्रलंबित कामं आहेत हद्दवाढ असल्यामुळं. नळ योजना, पेयजल योजना तिथपर्यंत पोहोचवलेली आहे. पण रस्ता झाला होता. मेटाच्या मार्गात तर अजिबात रस्ता नव्हता. रस्त्याची हालत खूप खराब होती. पण त्याच्यानंतर ती मुश्रीफ साहेबांनी रस्ता करून दिलाय तिथे. पेयजल योजनेसाठी थोडी खोदकाम झालेलं आहे. तेही लवकरच करून घेण्यात येईल असा शब्द मुश्रीफ साहेबांनी दिला. काय वाटते ताई, आता योगायोगाने विषय केला प्रॉपर्टी कार्डचा विषय, हो, तर विरोधक सुद्धा सांगतात की आम्ही ते प्रॉपर्टी कार्डचं काम करून देऊ, आम्ही पण सत्तेत आहे, आणि साहेब स्वतः मला त्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतंय. कारण तुम्हाला माहिती असेल भाजप पक्षात आम्ही थोडं 2.5-3 वर्ष काम केले. म्हणजे काहीच काम केलेलं नाहीये म्हणा. खरं तर काहीच काम झालेलं नाहीये. मग त्यावेळी ते का केले नाहीत? आतापर्यंत का झालं नाही? जर आता होणार असेल तर पुढं म्हणजे पक्ष लक्ष देणार नाही किंवा करणार नाही, भाजप असं तुम्हाला म्हणायचं आहे? तळागाळापर्यंत पोहोचत नाही या विचाराची मी आहे. कारण मी स्वतः त्यातून पळून निघालेली आहे. भाजप काही एकही काम झालं नाही तिथं आम्ही असून सुद्धा आमच्या प्रभागाचं. आम्ही शेवटी म्हणूनच आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ताई कोंडी व्हायची का? एकतर भाजप पक्षाकडून निवडून दिलेलं सत्तेत असायची, मग लोक यायचे आणि कोंडी व्हायची. हो, लोक पण बोलायची ना, का ह्याला निवडून दिलं, यांनी काय केलं, असं व्हायचं. मग शेवटी आम्हीच निर्णय घेतला. जर लोकांनी एवढा विश्वास ठेवला आमच्यावर तर आपण काय तर करून दाखवायला पाहिजे. आणि ते
राष्ट्रवादीत गेल्याशिवाय शक्य नाही, मुस्लिम साहेबांशिवाय शक्य नाही. हे लक्षात आल्यानंतर आम्ही तो निर्णय घेतला. तर लोकांच्या लक्षात आलं की भाजपमुळे कोंडी होत होती. हो आणि माझ्या मिस्टरांनी डायरेक्ट असं स्वतःहून निर्णय घेतला नाही. त्यांचे काय कार्यकर्ते असतील त्यांचा विचार घेतला आणि मग तो निर्णय घेतलाय त्यांनी. तो निर्णय पत्त्यावर पडला. हो पत्त्यावर पडला 100%. कारण 5 कोटी कामं आणली ती हो झाली. मतदारसंघात कायापालट करण्याचा प्रयत्न केला. हो आता तर खूप फायद्याचं आहे कारण हो स्वतः साहेब मंत्री आहेत आणि म्हणूनच विकासासाठी हे आम्ही पाऊल टाकलेलं आहे. याला जनता साथ द्यावी एवढंच. काय कौटुंबिक पार्श्वभूमी नाही ना राजकीय काही? नाही माझी म्हणजे माहेरून तरी काही नाही. नाही ना. पण माझे मिस्टर जवळपास 25-30 वर्ष आता राजकारणात. राजकारणात हो घरी माहेरी काय परिस्थिती? माहेरी माझे वडील जे होते ते आर्मीत होते. म्हणजे देशसेवा. हो देशसेवा. म्हणजे सेवेत आहे तुम्ही. हो सेवेची तरी वारसा, सेवेचा तरी वारसा. सेवेचा वारसा आहे. देशसेवा असू दे, आता जनसेवा. शिक्षण वगैरे मग तिथं झालं का माहेरी? हा माहेरी झालं म्हणजे 10वी पर्यंत बसरगेत झालं आणि बाकीचं ज्युनियर असेल ते हलकर्णी जाऊन बाकी खाडी कॉलेजलाच झालेलं आहे माझं ग्रॅज्युएशन. समजा ताई आपण निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय तुलना जर आपण केली दोन्ही उमेदवारांच्या मध्ये राजकीय तुलना बोलतो, तर तुम्हाला काय वाटतं कोण दोघांच्या मध्ये कुणाला आपण प्राधान्य दिलं? मतदार प्राधान्य देतील मतदार हे मी माझं स्वतःच सांगत नाही. आता आम्ही याच्या आधीच बोलले, माझे पती आणि माझे दीर त्यांच्या काही क्षुल्लक तक्रारी असू देत त्याला सुद्धा तिथं हजर असतात आणि ती माणसं चांगल्या पद्धतीने ओळखतात. इलेक्शन आला आणि तुम्ही त्याच्या आधी 15 दिवस त्यांना जाऊन भेटायला लागला तर ती माणसं म्हणणार नाहीत का एवढे दिवस तुम्ही कुठं होता? काहीच कामं नाहीत. समाजकारणात आजपर्यंत नसलेली जर माणसं आपण तिथे गेलो तर मलाच त्या गोष्टीचा आश्चर्य वाटते. प्रचाराला त्यांच्या बरोबर एकदा जावं असं वाटतं. असं नाही मी केले नसते अजिबात. म्हणजे कधीच काय काम करायचं नाही निवडणुकीच्या आधी 15 दिवस तुम्ही गेला? कसं जाणार हे माझ्या शिक्षक बेसिलच पहिला पटत नाहीये. म्हणजे माणसाला पटलं नाही? नाही पटलं. तुम्हाला पटत नाही तर मतदानात पटेल का? अजिबात पटणार नाही. मी सर्वसामान्य स्त्री आहे. जर माझी विचार करण्याची ही पद्धत असेल तर त्यांची सुद्धा तीच असणार आहे. आणि त्याने एक विषय असा बोलून दाखवला की वय महत्वाचं की अनुभव महत्वाचा? काय वाटते तुम्हाला, वय महत्वाचं की अनुभव? वय तर महत्वाचं आहेच कारण ताकद महत्वाची आहे ना. अंगात ताकद असेल तर आपण काम करणार ना त्या प्रभागासाठी, त्या लोकांसाठी. वय महत्वाचं आहे. तुमचा हो अनुभव महत्वाचा नाही मी असं म्हणणार नाही. त्यात शिक्षणही महत्वाचं आहे. शिक्षण अनुभवाची जोड आणि वयाची जोड जर लागली तर उत्कृष्ट काम होईल असं मला वाटते. आणि अनुभव जर म्हटला बिनविरोध ज्यांची निवड झाली होती आणि त्यावेळची राजकीय परिस्थिती, भौतिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती जी काय होती ती वेगळी होती आणि त्याचा आता इथं उपयोग होईल असं मला अजिबात वाटत नाही. आता आहे ते ज्ञान तुमच्याजवळ पुरेसं आहे? हो नक्की 100%. विरोधी उमेदवारांच्या पेक्षा जे तुमच्याकडं अवेलेबल विकास असेल, निधी असेल, उच्च शिक्षित आहात, दुसरी गोष्ट तुमची समाजकारण राजकारण करण्याची ही जी म्हणजे एकंदरीत तुम्ही बेर्जेचे आहेत असं तुम्हाला? हो सर्व बाजूनी उत्तम आहे असं मला वाटते. आणखी थोडस फंड कसं आणतात वगैरे काय माहिती आहे? निधीविषयी माहिती आहे तुम्हाला सगळं? हो माहिती आहे मला. मी दीपक उडानचे अर्धांगिनी असल्यामुळं त्यांनी निधी आणला याच्या आधी, त्याच्यामुळे मला त्याची माहिती आहे. त्यांचं जे काही काम होतं, कागदपत्रे असतील, फायले असतील ते मी जपून ठेवायचे, त्याच्यामुळे मला थोडीफार त्याची माहिती आहे. निधी कसा आणायचा, कुठून फंड येतो हे त्याचं नॉलेज तुमचं आहे? हो आहे. एकंदरीतच तुम्ही म्हणजे आता जे बोलण्यावरून असं वाटतं की नगरसेविका होण्याच्या किंवा लोकांना न्याय देऊ शकणार असे एक सक्षम नेतृत्व आहात असं आता आपल्याला वाटतं. ताई अजून एक विषय राहिला खास करून महिलांचा आणि युवकांचा. काय वाटते ताई, प्रभागामध्ये खूप महिला आहेत, त्यानंतर युवक आहेत जे की बेरोजगार युवक आहेत, महिलांना काम नाही, दुसरी गोष्ट हद्दवाढीतून ते आले, स्लम एरिया आहे, अशामध्ये काय? मला हे मनापासून सांगायला आवडेल, माऊली संस्था आहे, अमरीन मुश्रीफ वहिनी ज्या आहेत त्या आल्या होत्या परवा हळदीकुंकूला आणि त्यांचं काम खूप छान आहे. त्या माध्यमातून मी लघु उद्योग असेल किंवा कुठलीही कामं असतील या माध्यमातून महिलांना रोजगार निर्माण करून देण्याचा प्रयत्न करीन, मदत करीन. आणखीन एक गोष्ट आहे, MIDC मध्ये MIDC डेव्हलपमेंट होत आहे आणि ते सुद्धा मुश्रीफ साहेबच करत आहेत हे मला सांगायला आवडेल. तिथे आम्ही सुद्धा एक छोटा मोठा व्यवसाय चालू करत आहोत. या माध्यमातून असंख्य लोकांना कामं मिळणारच आहेत. तर प्रभाग 1 मधील गरजू जे काही लोक आहेत त्यांना सुद्धा काम मिळेल याची दक्षता आम्ही घेऊ. 7 कोटीचा काय प्रोजेक्ट आहे तुमचा? हो प्रोजेक्ट आहे, आटा चक्कीचा आहे, मोठा प्रोजेक्ट आहे. तर त्या माध्यमातून सुद्धा मी गरजू लोकांना मदत करू शकेन असं मला वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साहेब सुद्धा केडीसीला चेअरमन आहेत आणि केडीसीच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी खूप साऱ्या योजना आहेत. तुम्ही माहिती? खूप साऱ्या योजना आहेत, माहिती आहेत मला. म्हणूनच मी म्हणाले की मी महिलांना किंवा नवयुवक जे असतील त्यांना रोजगार थोड्याफार प्रमाणात का असे ना देऊ शकेल. म्हणजे तुम्ही घराघरात जाऊन महिला बचत गट महिलांना एकत्रित करून मग त्यांना ते हो
स्लम एरिया असल्यामुळे खरंच खूप तिथं गरज आहे आणि मी 100% तिथं हा प्रयत्न करणार आहे. नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही आमच्या माध्यमातून तुमच्या मतदारांना आव्हान करा. नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, जर आपल्याला प्रभागाचा विकास हवा असेल तर घड्याळाला मत द्या. मुश्रीफ साहेब पाठीचे आहेत, त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्हाला निवडून द्या. आम्ही नक्कीच प्रभागाचा विकास करू. तर आपण पाहिलं मीनाक्षीताई कुराडे उच्च शिक्षित शिक्षिका आहेत. त्यांचे पती नगरसेवक होते, त्यावेळी त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. त्यांचे दीर जे आहेत संदीप कुराडे, त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम या समाजामध्ये केलेलं आहे. समाजकारण राजकारणाचा वारसा हे पुढे नेत आहेत. मीनाक्षीताईंचे वडील जे आहेत हे देशसेवा करून गावी राहतात. म्हणजेच देशसेवेची सुद्धा परंपरा आहे. त्यामुळे देशसेवा, नंतर जनसेवा, समाजकारण, राजकारण या सर्व गोष्टीचा अनुभव ताईंच्या पाठीशी आहे. ही सर्व शिदोरी घेऊन प्रभाग 1चा विकास करण्याचं ध्येय ठेवून ताई या निवडणुकीला सामोरे जात आहेत. निवडणुकीला सामोरे जात असताना मतदारांनी विकासाला मत द्यावं, प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला मत द्यावं, समाजहिताचा निर्णय घेणाऱ्या व्यक्तीला मत द्यावं, असं त्यांनी आज या मालिकेमध्ये मतदारांना आव्हान केलेलं आहे. आणि त्यांचा प्रवास किंवा त्यांचं ध्येय, त्यांचा अजेंडा जर पाहिला तर नक्कीच या प्रभाग 1 मधील जनता ताईंना स्वीकारतील